अतिशय सुंदर रूपावलीचं सादरीकरण भुवनी केलेलं आहे. जरा कोरसचा फक्त माईक चालू करा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जगणं आणि छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील कष्ट जर बुवा आपल्याला कळले ना तर आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही की नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आपण आज भजन पूजन कीर्तन करतोय. त्यांच्या गाण्याने आपण 100% या गजराला सुरुवात करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होत जाऊ देत. कारण जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता. जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता. कारण हातात तलवार घेऊन माझा शिवबा त्याला लढला होता. माझा शिवबा त्याला लढला होता. माझा शिवबा त्याला लढला होता. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. नमस्कार. या महत्वाचा हर हर महादेव. अरे ही गर्जना महत्वाची आहे बुवा. भारी असते नाथ खुळा. तुला काय बोलणार मी काय बोलणार नाही. आधी पहिली सुरुवात चांगली होती तुझ्यासाठी ह्या गाणं आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे कानरा जन्मसी आला कर्म धर्माने वंचित झाला. तुला मर्म हे कळणार काय, तुला मर्म हे कळणार काय. आज लागू दे भजनाची तुला देवच करणार. आज लागू दे भजनाची तुला देवच करणार. आज लागू दे भजनाची तुला देवच करणार. तुला मर्म हे कळणार काय बुवा, तुला मर्म हे कळणार काय. आज लागू दे भजनाची तुला देवाच करणार. आचार विचार नाही मनाची ना गुंडगिरी कामाची. नको ती हाव परक्या धनाची, परक्या धनाची हाव नको बुवा. नको ती हाव परक्या धनाची, हावी कोळी क्षमाची. सत्कार्य तू घे जाणून अंतरी ओळख नारायण. भक्ती विनाही मुक्तीचे नाय, भक्ती विनाही मुक्तीचे नाय. आज लागू दे भजनाची तुला देवाचा करणार. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभे रायगडावरी. माझ्या देवाची मूर्ती शोभे रायगडावरी. इतिहासाच्या पारावर माझीच्या तणावरी. इतिहासाच्या पारावर माझीच्या तणावरी. शिवबा माझा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझ्या देवाची Yeah.
सरसर त्या कणी मावारी तलवार चालली सरसर त्या कणी मावारी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 नाथ हा काय काळजी करायचं काम नाही पण नाथ खोळा आणि गणपतीपुळा तुम्ही आतना सुद्धा ऐकतायत ना जबर हा जबरदस्त असू दे पण आईसाठी 100% तुमचं घेणार काळजी करायचं काम नाही हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय माऊलींकडून मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 घेतो काळजी करायचं काम नाही टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या आईसाठी 100% घेणार या ठिकाणी सन्माननीय शंकर दादा खेडेकर साहेब आमचे माऊली शंकर दादा खेडेकर माऊली यांच्याकडून आशीर्वाद रूपी माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाची मी प्रार्थना करतोय त्याचप्रमाणे म्हटल्याच्या नंतर आपल्या अंगावर काटा उभा राहिला पाहिजे बरोबर की नाही कारण छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही हे भावा ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही ती हिंदूंची औलाद नाही ती हिंदूंची औलाद नाही की नाही कारण भगवा नसेल सिरावर तर परका बसेल आपल्या उरावर बुवा वास्तविकता आणि त्या वास्तविकतेमध्ये जगायला शिकलं पाहिजे सोनिया ज्याची बायको म्हणता ना झोपा तिकडे तोंड करून त्यानं जीव द्यायचा जीव तू जीव दे उद्या जाऊन जीव देवा शपथ सांगतो अरे कोणाची बायको सांगता झोपा तिकडे तोंड करून 3.5 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च करून ती ह्याच्यासाठी आणतील असता घरा तुझ्या मानेवर अवधसा बसले या इकडे महिला वर्गा अरे खैची बायको किती नवरो बेवडो असून देत किती नवरो बेवडो असून देत वर्षभर झोडणारो असू देत पण वट सावित्री आली की नटून थटून त्या वडाच्या झाडाजवळ जाणार त्याका 7 फेऱ्या मारणार आणि त्या वडात सांगणार सत्यवानास काय ए हात पती 7 जन्मी भेटावा काय औषध बरोबर की ना तुमच्या बाजून मी आहे अरे आमची मुंबईत परिस्थिती वेगळी आहे ज्याका वड भेटता तो फेरण्या मारता ज्याका नाही वड भेटत तो आदल्या दिवशी बाजारात जाणार खाली आमच्या बायको सकट लक्षात घेऊ वड भेटलो तो ठीक नाहीतर वडाची फांदी सत्यवानास खरेदी करून घेऊन येणार सत्यवाना खरेदी करून घराकडे आणणार संध्याकाळी आदल्या दिवशी आणि वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार त्या का दुसऱ्या दिवशी सकाळी काढणार सत्यवानता ढालता किती आहे आणि एका तांब्यात मध्ये घुसळणार त्याची 5 पानावर काढणार मुनगुटी धरणार त्याच्या भोवतीनं द्वारा पोरला येणार मी फक्त वडा पाव चटणी ना काय सांगितलं सन्माननीय रसिका नाईक यांच्याकडून माझ्यासाठी हे 250 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आमच्या जोडीवाल्या भुवनसाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलंय सन्माननीय रसिका नाईक यांना उथंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतोय बक्षीस स्वीकार करतोय धन्यवाद 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 प्रथमेश आगरे यांच्याकडून खरोखरच या भगव्याचं महत्व सांगितल्याबद्दल हे 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्या मित्राकडून आले मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 काय आहे बुवा लक्षात ठेव एक वेळ पंगत चुकली तरी चालेल एक वेळचं जेवण चुकलं आहे बरोबर की नाही पण संगत चुकली तर आयुष्याचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही ऐकलं भावा संगत चुकायला देऊ नको आहे की नाही लहान लहान मुलं आहेत मुली आहेत या ठिकाणी काय झाला मी काय बोललो की ट्रेन मध्ये भैयाजी म्हटला भैया नाही म्हटला अरे रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट बुवा भैया आणि भैयाजी यातला फरक अंदाज आहे बघा हो बरोबर की नाही कारण एखाद्याला रिस्पेक्ट देऊन बुवा बोललं पाहिजे
तू काय म्हटलं, जांभळ्या टाकीन उडवून, म्हणजे तू मला उडवून म्हणजे तुम्हाला डायरेक्ट धमकी दिलंच मारणार म्हणजे काय या. अरे असा नसता भजनात सोन्या, खुळू माका म्हटलंस म्हणजे मी तुका खुळूच दिसलोय ना. कारण काय आहे, नजरेचा परिणाम प्रत्येकाच्या ना. अरे ज्याका स्त्रीच्या ब्लाऊजचा बंद समजा तुका ह्याचा दिसला ना, त्या काय म्हटलंस तू बुवा, कुंभयाचो दूर, तुका काय मी सांगू रे सोन्या, तुझे पाय पडू. अरे तुझ्या घरात आई, माझ्या घरात आई, त्याका कुंभयाचो दोर म्हटलंस. असा नाही सोन्या. फॅशन ही चेंज झालेली आहे. पहिली स्त्री, आताची स्त्री. पहिल्या स्त्री विचार करा ना, लग्न झालं ना तरी पण कोण कोणाचं नाव घेत नव्हता नवऱ्याचा, बरोबर की नाही. आता ते आहे काय नाही. आता या ना गडे, चला ना गडे, अहो उदय बसा ना गडे, अहो उदय उठा ना गडे, गडे आमच्या पप्पांनी गणपती हाणला. बाकी भारी आहे योगेश, ह्या भारी करतो रे, जबरदस्त. 100 माका 100 तुका, कोणाच मापात पाप नाही. सन्माननीय योगेश येरम ना, येरम यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आमच्या उदय पारकर बुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. आमच्या पप्पांनी गणपती हाणला, एका दिवसात फेमस झाला तो पोरगा. आमच्या पप्पांनी गणपती हाणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. बघतोय चांगला, बघतोय चांगला, आमच्या पप्पांनी गणपती हाणला. बघतोय चांगला, बघतोय चांगला, आमच्या पप्पांनी गणपती हाणला. काय भारीच आहे, एका दिवसात फेमस पोरगा झाला नाही भारका एवढा. आणि आयशींनी पण त्याच काम केलं आणि भारी. नुसतं गाणं लावलं की आपल्या पोरग्याक नाचूक लावला आणि आमच्या पप्पांनी गणपती हाणला. हाऊस मोबाईल धरून पप्पांनी गणपती हाणला. पण पप्पा त्या का आणला त्याचा सांगित ना. ए तू काय सांगायला, जांभळे म्हणता लय हलतस लय उडतस. अरे गोरा कुंभार, पायी मूल तुडवलंय की नाही, पण भक्ती कर काय होती त्याची. नाचता 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 मूल बुवा पायाखाली आलं आहे की नाही, पण भक्तीमध्ये विलीन झाला बुवा. आणि तू सांगतास हरिभजनामध्ये नाचलं पाहिजे, हरिभजनामध्ये दंग झालं पाहिजे, हरिभजनामध्ये प्रत्येकाने नाचलं पाहिजे. त्याच्यासाठी धिंगाड दंगा घालण्याची गरज नाही ना बुवा. हा तू हलू नको, तू हलू नको, तुझी कवटा फुटतील, तू हलू नको. आय लव्ह यू झालाय ना एक लग्न, वहिनी फोन सकाळी करतो तुझं नवरो लय आय लव्ह यू म्हणता लोकांका, त्याचा पुन्हा लावून दे एकदा. अरे काय प्रेम करा, प्रेम करू नका. मी तर सरळ सांगतो, करणाऱ्याने करा, नाही करणाऱ्याने नका करू. माझ्या बापाशीचा काय जायत नाही, काय जायत नाही माझा. महत्वाची मुद्दा ऑनलाईन महत्वाचा. बरोबर की नाही. अरे लक्षात ठेवा, व्हॅलेंटाईन डे करा नाही तर नका करू, आमका विषय नाही. सारी डे साजरे करा, नका करू, विषय नाही बुवा. माझा एकच मत आहे, किती किती डे आलेले तो हगडे येईल होते का काय करतात भगवंतच माहिती. अरे ही नवीन नवीन आपण चुंद्रेशी, आमच्या वेळेला काय त्या नव्हता. पण माझा एकच सांगणार, सगळे डे साजरे करा, पण लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती कधी विसरायची नाही. कारण जो बापाची जयंती विसरला तो जन्माला येऊन करंट जन्माला आला बुवा, काय कामाचा नाही. भैयाजी का खांजवणे का आहे. जांभळे म्हणायला टॉयलेट मध्ये गेलो, तिथं गणेश जांभळे नाव माझा लिहिलेला होता. गणेश जांभळे तू हगायला आलास, इकडे तिकडे बघायला आलास, तुझ्या मान्यवर होतच म्हणजे सगळ्या टॉयलेट मध्ये गणेश जांभळेचीच नाव आहे. सगळे मुंबईतले रूम तू घे आणि टॉयलेट माझ्या नावावर कर.
मी आपलं बसून तरी राहणार मध्ये. अरे ह्याच्या मानेवर अवधसा बसले का शानो म्हणतोय मी खुळो. अरे काय तो उदय आणि मी हसतोय. अरे माणसाने हसत राहिलं पाहिजे माहितीये तुला. तू इकडनं बघतलंस की ना राजेश खन्नाच वाटतोस. हो तिकडनं तुम्ही बघा विनोद खन्ना. पण आता तुम्ही पुन्हा बघला तर वडारी अण्णा. अरे बोलाय जाता काय आहे लक्षात घे. छत्रपती शिवाजी महाराज ज्याला कळले ना त्याला आपल्या आयुष्यातले आयुष्य कसं जगायचं हे कळलं. कारण स्वतःच्या परिवाराचा विचार न करता रयतेचा विचार करणारा एकमेव राजा कोण असेल तर राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे की नाही. एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झाल्या पाहिजेत. आणि मराठ्यांची अस्मिता कोणताही धक्का न लावू देणे. 40 दिवस अन्याय सहन करणारा परिणामी डोळ्यात सळई खुपसून घेणारा जीव छाटून घेणारा अंगाची लक्तरे कापून घेणारा पण मराठ्यांची अस्मिता कायम ठेवणारा राजा तर कोण असेल तर राजे शिवछत्रपती संभाजी राजे. लक्षात ठेवा. ज्याला राजे शिवछत्रपती कळाले त्याला आयुष्य कळाले. ज्याला राजे शिवछत्रपती संभाजी महाराज कळाले त्याला आयुष्यातला अर्थ समजला बुवा. भजन हेच तर भजन आहे. अरे जमिनी विकू नका पोट तिडकीने सांगतात लोक. पण आज कोकणाचा पण आपण दुसराच काहीतरी करून टाकलेला दिसता का. कारण मुठभर पैशांसाठी थोड्याच्या पैशांसाठी आम्ही आमची जमीन दुसऱ्याला द्यायला निघालो बुवा. आणि शेजाऱ्याची शेजाऱ्याला नसाई झालेली आहे की नाही. लाईट जरी गेली ना तरी जा बाबू बघ रे जरा त्या नागदीपवांची लाईट गेली आहे काय रूमची. मग तो सांगणार आहे गेले ना आता सगळ्यांची येला का गेले ह्याचा पडला नाही आहे. एखाद्या काळ्या ठकार पोरग्यास पांढरी फट्याक पोरगी म्हणून लग्न म्हणून भेटले ना करू आणि घराकडे आली ना तरी पण चर्चा करतले. हे काय झाला पोर पांढरा त्या दिलानी म्हणून काय झाला पोर चालू द्या म्हणून देऊन टाकली. कोणाच काही पडली नाही. कोणाच ऐकलं जांभळ्याचा चांगला व्हावा हे तर तुझ्या मनातच नाही आहे. सुरुवातीकच सांगितलं जांभळ्या उडवून टाकीन. पण भारी माणूस काय नाही तुला बुवा काय येत नाही म्हणणार. कारण काय झालं प्रेमामुळे सगळा चेंजेस झालेला. हा जरा तिकडच फिरवा त्यांच्याकडे असं फिरवा. हवा द्यावा पण बुवा उडून जा असं जरा फिरवा तिकडे. कारण हो तुम्ही हाच म्हणून तुम्ही आहेत म्हणून मी बोलतोय नाही तर हा कधी मला मारील सांगता पण नाही ना. हो ह्याच्या मी नादाक आई शपथ लागत ना. हो ह्याचा हात कोण धरणार पण नाही. ह्याचा सुमार असा कोण हातच धरणार ना. आई शपथ धरला तर वातानच. बाकी भारी माणूस आहे नाही पण जबरदस्त आहे. आमच्या माऊलींसाठी आईचं गाणं 100% घेणार. कारण आई म्हटल्याच्या नंतर नाद खोळा. कारण विषय महत्वाचा आहे. कारण काय जन्मल्याच्या नंतर काय बोलायला शिकण्यासाठी 4 वर्ष लागतात आपल्याला है की नाही. जन्मल्याच्या नंतर बोलायला बाळाला शिकण्यासाठी लागण्यासाठी आपल्याला 4 वर्ष लागतात. पण काय बोलावं हे शिकायसाठी बुवा आपलं अख्खं आयुष्य पडलेलं असतं बरोबर की नाही. पण आईची माया ही आईची माया आहे. कारण जगामध्ये अनेक इंजिनियर तयार झाले आहेत. पूल बांधणारा इंजिनियर, रेल्वे तयार करणारा इंजिनियर, समुद्राखालना पण रेल्वे पार झाली इंजिनियर तयार झाला. पण लक्षात ठेवा बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर आतापर्यंत तयार झाला नाही आणि होणारही नाही. कारण लक्षात ठेवा आईची माया ही आईची माया आहे. पंढरीचं पांडुरंग विटेवरती उभा आहे का आई वडिलांची अविरत सेवा कुंडलिकाने चालू ठेवली. श्रावण बाळ आठवा छाताडात बाण घुसलाय पण शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघतोय की माझ्या आई वडिलांना पाणी नेऊन कोण देईल ह्याचा विचार करा. कारण आई ही आई आहे. ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केलेली आहे. म्हणून सांगते बघा त्या आईसाठी एक गाणं घेतो आणि 100% पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. बुवा जे काय बोलले तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आणि पुढे जाणार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आईच्या मूर्तीसारखी श्रेष्ठ मूर्ती या जगात कुठची नाही बघा. कारण परमेश्वराने 2 दैवत आपल्या घरात दिलेले आहेत. एक आई आणि दुसरं वडील. ज्यानं या जगातला एकमेव श्रीमंत माणूस जो आहे ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो श्रीमंत नाही. ज्याच्या घरात आई वडील आहे तो खरा श्रीमंत माणूस या जगातला. काय आयुष्यात हेच आपल्याला बुवा भजनातून द्यायचं आहे. म्हणून म्हणतोय आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही.
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार तुटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार तुटणार नाही अनमोल जन्म तुझे उपकार तुटणार बालपणी मी खेळत खेळत लहानपणी आपण खेळत असतो बुवा आईची माया काय करत असते बघा बालपणी मी खेळत खेळत तो जेव्हा अमृताहुनी गोड पाजला तू पाना अमृतापेक्षा पण जर काय गोड असेल ना तर आईच आहे बुवा म्हणून म्हणतोय तुझ्या या उपकाराची उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म आई तुझ्या मूर्तीवाणी आई तुझ्या मूर्तीवाणी नाही अनमोल जन्म उपकार तुटणार शाळेतून घरी येताना आयुषीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरे जरा जरी उशीर झाला ना आपल्या पोराला तरी ती दुसऱ्या पोरग्याकडे जाऊन विचारणार बाळ अरे तू आलास रे माझं पोरगो रवलो काय ही आईची माया आहे की नाही कारण बायको किती लाडाची असू दे आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगात बुवा कारण माता तीच आई मुलगी तीच आई सगळ्या गोष्टी निभावणारी जर कोण असेल तर ती आपली आई आहे एक स्त्री आहे बुवा म्हणून ते आईचं बायकोच्या सांगण्यावरून मुलानं आईचं काळीज काढलं लाडाची बायको म्हणून द्यायला निघाला आईचं काळीज धावत धावत निघाला लाडक्या बायकोला द्यायला आईचं काळीज पण धावता धावता ठेच लागली एका बाजूला काळीज पडलं एका बाजूला मुलगा पडला पण त्या पडलेल्या काळजातून सुद्धा आवाज निघाला अरे बाळ तुला लागलं का ही आईची माया शाळेतून घरी येताना आयुषीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरे तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म उपकार तुटणार नाही अनमोल जन्म आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म अनमोल जन्म लागलाय तुझे उपकार तुटणार नाही अनमोल जन्म लागलाय तुझे उपकार तुटणार नाही अनमोल जन्म लागलाय तुझे उपकार तुटणार नाही एकदा जोरदार टाळ्या आपापल्या आई वडिलांसाठी होऊन जाऊ देत कारण आई विना भारी जबरदस्त त्यांचं म्हणणं एकदम भारी आहे की दोघं जण तुम्ही एक नंबर आहात म्हणून बघा ह्या बोलण्याची पण ताकद लागता बुवा जोरदार टाळ्या होऊन देत माऊलींसाठी बुवा बरोबर आहे काय खरंच आहे हो कारण काय आहे बाकी काही नाही आयुष्यात आपल्याला काही न्यायचं नाही आहे स्त्री म्हटल्याच्या नंतर सगळं आलं आणि घराचं मांगल्य पण तेच आलं घराची लक्ष्मी तीच आली पण खरंच सांगतो बायकोची कळ चुकान सुद्धा काढू नये ज्यानं बायकोची कळ काढला आपल्या मालवणी भाषेत म्हणा घरणी संग वागडा त्या खाई चुलीची लाकडा आहे की नाही आपला म्हणा मालवणीत घरणी संग वागडा त्या खाई चुलीची लाकडा त्याच्यामुळे तोंड इकडं झोपायची वेळ येतात तुझ्या मानेवर होतच बसली घरचा इकडं सांगायचं असता मी कधी काही सांगतो तेव्हा शकत ना भारी बाई मी
मी तुमका सांगताय ना, बायको सांगितला गो एकमेक वाढदिवस म्हटला हरकत नाही, एकमेची बारी घेणार नाही, पण तुझो वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा. सांगितलं सगळ्या मैत्रिणींका बोलव. 4 किलोचा केक घेऊन आलो. माझा दादर का फुलाचा दुकान आहे छोटासा, अगदी मस्तपैकी 7-8 किलो फुला घेऊन आलो. टेबल सजवला आणि केक त्याच्यावर ठेवला. म्हटलं सगळ्या मैत्रिणींका बोलव, पारकर्णिक पण बोलव, राग मानता कामा नाही. मी नाही बोललो, सगळ्यांका बोलव. सगळे आले. आमची वहिनी पण आली आणि अक्षरशः फुलाच्या गादीवर अगदी थाटा माटात केक कापलंय. पण शेजाराची शेजारणीक नसाय असता, बाजू बोली होती एक, ती गेली आणि नवऱ्याक सांगता हो बघा बघा जांभळो बघा काही काही मेलेलो असता. पण बायकोचा वाढदिवस कसं फुलाच्या गादीवर आधी केक कापून साजरो केला. नाहीतर तुम्ही लग्नात 15 वर्ष झाली पण असो कधी वाढदिवस साजरो केला. तो भडकलो ना, तो म्हणता गो त्या जांभळेन म्हणता वाढदिवस साजरो केला फुलाच्या गादीवर. त्याचा फुलाचा धंदो होतो म्हणून फुलाच्या गादीवर केला. माझो मिरचीचो जिसको समजा वो पातल पातल अच्छा, पाठी मागे बहुत समजा. असं पण बुवा आयुष्यामध्ये काय आहे, प्रेम नका करू म्हणणार नाही, कारण हे जनरेशन वेगळं झालेलं आहे मंडळी. पूर्वीच्या काळातलं प्रेम वेगळा होता, बरोबर की नाही. पूर्वीच्या काळात हे आता नव्हता, ठक 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 खटिया गेला तिकडनं ती SMS करा टुक 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 आला. पूर्वी तसा नव्हता. एखादी समजा चिठ्ठी लिहायची असली ना तर कोणता पोरग्याक पकडायला लागायचा आणि चिठ्ठीतून प्राणप्रिय उद्या दुपारी 12 वाजता काजीच्या झाडाखाली भेट. तो काजीच्या झाडाखाली ती काय भेटू चिठ्ठी लिहून पाठवता. तो नेणारो 8 दिवस लागतात ते का पोचवाय. तोसर हेनं काजीचा अख्खा झाड साफ केला, तोपर्यंत त्याला काही ती भेटली नाही. आता सारखा नाही आहे. रात्री 2:30 वाजता सुद्धा बापसाच्या आणि औषधाच्या मध्ये झोपान चॅटिंग तिकडनं पाठवणार. हॅलो सोना सोना काय करते. मग ती सांगणार नाही नाही जागीच आहे. तर तो सांगणार मम्मी पप्पा झोपले का. ती सांगणार मम्मी झोपले पण पप्पा वळवळत आहेत. आत्ताचा जनरेशन आहे बुवा, त्याला पर्याय नाही. मग तो सांगणार पप्पा पण झोपले की सांग, तुमच्या म्हशीच्या गोट्याकडून तुला भेटायला येतो. हा पण तिला काळजी, ती सांगणार म्हशीच्या गोट्याकडनं ये पण पायाखाली बॅटरी लावून ये, नाहीतर आमची म्हस बुडाकलेली असता. बुवा हे जनरेशन झालं, आता पर्याय नाही रे. ऐकलंस वानिया, बाकी बरोच ना. तुला मला काय बोलायचंच वाटत नाही आईश काय वैतागल नाही तर काय करेल. अरे जो माणूस माझ्या संडासामध्ये माझीच नावं लिहून ठेवता तो करणार काय अजून. तुला काय वाटलंच नाही रे. म्हणजे माका दुसरी काही कामच नाही, लोकांचा वाचतच राहायचा. अरे असू दे. पण बुवा काय आहे, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पण अतिरेक खायच्या गोष्टीचा होता कामा नये, है की नाही. कारण अतिरेक शिशुपालाने केला, मुंडकं छाटून घ्यावं लागलं. अतिरेक कौरवाने केला, स्वतःचा नाश करून घ्यावा लागला. आणि बुवा अतिरेक महामुनी व्यासांनी केला, कलियुगामध्ये गाढव होऊन वावरावं लागलं. त्याच्यामुळे अतिरेक हा कुणी केला नाही पाहिजे बुवा. बाकी तुम्ही सुंदर सांगितलात, पण माझं एक खरोखर मुलांना पण सांगणं आहे आणि आमच्या बहिणींना पण सांगणं आहे. खरंच सांगतो, तुम्हाला जर प्रेम करायचं असेल केलात आणि एखादा पसंत पडला तर 100% घरी येऊन सांगा. कारण प्रत्येक आईला वडिलांना वाटत असतं की माझ्या मुलीचं कन्यादान हे माझ्या हाताने झालं पाहिजे, बरोबर की नाही. खरोखर बुवा आणि आवशी बापसासनी पण माझा एक सांगणार, जर पोरगीनं पसंत केलेला पोरगा भंगार भुंगार असेल, काय कमवतात नसेल आणि उद्या पुन्हा ती भीक मागत आपल्याच दारात येणार असेल आणि नको कर म्हणून जरी पोरगी ती ऐकत नसेल, एक जालीम उपाय करायचा त्या पोरीचा. जालीम उपाय, बाजारात जायचा, केस कापणाऱ्यास घेऊन यायचा. संध्याकाळ झाली की केस कापणाऱ्यास घेऊन यायचा, पोरगी टाकला करून टाकायचा, शाप टाकला करून टाकायचा. 6 महिने घरातनं बाहेर गेली तर मला जांभळे बुवास कॉल करा. ह्याला जरी झाला ना तर चिंपाडी घेऊन ना, काळोख पडल्यावर सगळ्यांच्या लाईटी गेल्यावर जायचं.
ही वास्तविकता जगायला शिकलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, ईश्वरासमान आई वडिलांची मान या समाजात खाली होणार नाही. याचं कृत्य तुम्ही कुणी काय करू नका. कारण लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये राजा दशरथ सुद्धा घरात पुत्र शोकाने मेला. त्याच्यामुळे कर्म हे कोणाला चुकलं नाही, आहे की नाही. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. जास्त बुवा काय मला बोललेले नाहीत या ठिकाणी.